हरे कृष्ण. ट्रस्ट. जेव्हा आपण म्हणतो की माझी फॅमिली माझ्यावर ट्रस्ट नाही करत आहे, ही व्यक्ती माझ्यावर ट्रस्ट नाही करत आहे, माझे रिलेटिव्स माझ्यावर ट्रस्ट नाही करत आहे, तर ट्रस्ट हे तुम्ही करा असं सांगून नाही, तर आपल्या कृतीतून दिसलं पाहिजे. प्रभू श्रीरामाने त्यांचं जिवंत उदाहरण आपल्याला इतकं छान आपल्या पुढे ठेवलेलं आहे. जेव्हा त्यांचा राज्याभिषेक होणार होता, त्याच्या आधी त्यांना कळलं की नाही, ती जागा त्यांचा भाऊ स्वीकारणार आहे, तेव्हा त्यांनी कमिटमेंट दिली आपल्या वडिलांना की ठीक आहे, मी अग्री आहे. आणि त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकार केला. तेव्हा त्यांचे जे बंधू होते, ज्यांना ते राजस्व पद मिळणार होतं, त्यांनीसुद्धा त्यांना खूप आग्रह केला की जाऊ नका वनात. त्यानंतर त्यांची जी जनता होती ती खूप अश्रू ढाळत होती त्यांच्यासाठी की प्रभू श्रीरामा तुम्ही जाऊ नका. तरीही त्यांनी आपल्या वडिलांना दिलेली कमिटमेंट पाळली. ते 14 वर्ष वनवासात राहिले, त्यांनी तो कार्यकाळ कंप्लीट केला, ते रिटर्न आले. त्यानंतर जनतेने, त्यांच्या भावंडांनी त्यांचं खूप आनंदाने स्वागत केलं. हे काय एक्सप्रेस करतं आहे त्यांचं बिहेवियर, त्यांची कमिटमेंट काय दर्शवते आहे की लोकांचा ट्रस्ट त्यांच्यावर आणखी जास्त दृढ झाला, कारण त्यांनी जे बोलले ते तसे ते पाळलं. त्यांनी जनतेला विश्वास आहे की आम्हाला हा राजा आमचा परत मिळाला आहे की जो आमच्यासाठी जो बोलेल तसं करेल. त्यामुळे ट्रस्ट इज नॉट द थिंग विच वी हॅव टू ऑलवेज रिग्रेट फॉर दॅट, लाईक ही इज नॉट ट्रस्टिंग ऑन मी. तर आपल्याला तो स्वतःच्या कृतीतून व्यक्त करायचं आहे की समोरच्या व्यक्ती आपल्या कृती पाहूनच म्हणेल की नाही, मी ह्या व्यक्तीवर डोळे लावून विश्वास ठेवू शकतो. सो प्रभू श्रीरामांना फॉलो करायची गरज आहे.